आणि 2022 साली शिवसेनेमध्ये ऐतिहासिक फूट पडली। या ऐतिहासिक फुटीनंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह दोनही एकनाथ शिंदेंना बहाल केलं गेलं। पण निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरेंच्या बाजूने सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं। गेली 2 वर्ष या आव्हान याचिकेच्या सुनावणीला मुहूर्तच लागत नव्हता, पण सोमवारी म्हणजे आज सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट महिन्यात सुनावणीचे संकेत देत एक प्रकारे ठाकरेंना दिलासा दिलाय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी लवकरच। ऑगस्ट महिन्यात सुनावणीची शक्यता। ठाकरेंना मिळणार का दिलासा? सुप्रीम कोर्टातल्या सोमवारच्या सुनावणीकडे दोन्ही शिवसेनांचं लक्ष लागलं, कारण ही सुनावणी होती शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या आव्हान याचिकेची। गेली 2 वर्ष ज्या याचिकेच्या सुनावणीबद्दल अनिश्चितता होती, त्या याचिकेविषयी सोमवारी ठाकरेंच्या बाजूने काहीसा सकारात्मक कौल मिळालाय। शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातल्या आव्हान याचिकेवरती आता ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे। त्यामुळे 2023 पासून सुरू असलेल्या प्रकरणात ठाकरेंना दिलासा मिळाल्याचं मत व्यक्त होत आहे। आज सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत खूप मोठं विधान केलेलं आहे। ते म्हणले आहेत, आता हे अर्ज दाखल करणं वगैरे आपण बंद करा। आपण हे जे प्रकरण जे 2 वर्षापासून प्रलंबित आहे त्याचा निकाल किंवा त्याची मुख्य सुनावणी आपण ऑगस्टमध्ये घेऊ। तर कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं, तुम्ही ऑगस्टची एक डेट द्या। जस्टिस सूर्यकांत म्हणले, मी माझं रोस्टर बघतो आणि ऑगस्टमध्ये तुमची ऑगस्टची तारीख तुम्हाला 1 ते 2 दिवसात कळवण्यात येईल। ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल, त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल। जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये आपला निर्णय सुनावला। पक्ष आणि चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदेंना बहाल झालं, पण या निर्णयाविरोधात ठाकरेंनी आव्हान याचिका दाखल केली। आता जवळपास 2 वर्षांच्या गॅप नंतर पक्ष आणि चिन्हाचा हा मुद्दा सक्रिय होत असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोमवारचा दिवस एखाद्या निर्णायक टप्प्याप्रमाणे होता। शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयाच आहे, जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल। कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले, मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे, मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही। तो निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाहीये। कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे, असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही। उद्धव ठाकरेंना हा मोठा दिलासाच म्हणावं लागेल, कारण जी अनिश्चितता होती 2 वर्षापासून त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सांगितलं आहे की ऑगस्टमध्ये तुम्हाला तारीख देऊ। ऑगस्टमध्ये एकदम निकाल अपेक्षित करू नका, असं माझं म्हणणं आहे। त्यावेळेस तारीख मिळेल, त्याच्यात सुनावणी होईल 1-2 दिवस, त्याच्यात अजर्नमेंट होऊ शकते। पण जर ऑगस्टमध्ये सुनावणी सुरू झाली तर ह्या वर्षाच्या आत शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाईल हे आपल्याला स्पष्टपणे समजेल। आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता ठाकरेंसाठी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादाप्रमाणे निर्णय दिला जावा अशी सुद्धा अपेक्षा ठाकरेंची आहे। त्यामुळे पक्ष आणि चिन्हाबाबत आजच सुनावणी घ्या अशी मागणी ठाकरेंच्या वकिलांकडून झाली। तर त्यावर बोलताना ऑगस्टमधली तारीख देण्याचा प्रयत्न करू असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं। दरम्यान निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे आजच सुनावणी घेण्याचा आग्रह ठाकरेंच्या बाजूने लावून धरला गेला। तर शिंदेंच्या बाजूने 2 वर्ष झोपा काढल्या का असा प्रतिवाद झाला। या प्रतिवादाला असीम सरोदेंनी कायद्याच्या भाषेतच उत्तर दिलं। तर असं म्हणण्यात येत असेल सरकारतर्फे की तुम्ही झोपा काढत होते का? विधानसभा निवडणूक झाली, लोकसभा निवडणूक झाली, त्या निवडणुकात जर नोटिफिकेशन निघाल्यानंतर झालेले आहे आणि मग सर्वोच्च न्यायालय किंवा कोणतंही उच्च न्यायालय सुद्धा हेच सांगतात वारंवार की नोटिफिकेशन निघालं आहे, आता आम्ही इलेक्शनची प्रोसेस थांबवू शकत नाही। त्यामुळे काहीच करता येत नाही अशी परिस्थिती आहे। 2 वर्ष कोणी झोपा काढत नव्हतं। जेव्हा अप्लिकेशन दाखल आहे, अपील दाखल करण्यात आलेला आहे, याचा अर्थ मागणी आहे शिवसेनेतर्फे की या संदर्भातला निर्णय लवकर झाला पाहिजे। चिन्ह आणि पक्ष नावाची ही सुनावणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका ठाकरेंनी मशाल चिन्हावर तर शिंदेंनी ओरिजिनल पक्ष चिन्हावर लढवलाय।
त्यामुळे ऑगस्टमध्ये होणारी ही सुनावणी महाराष्ट्रातल्या राजकारणावरती मोठा प्रभाव टाकू शकते. प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, दिल्ली.